मंडळी आपल्या प्रदीप भाऊन नवीन फोन तर आणला, पण जिम मधले अख्खे कार्यकर्ते नादाला लावून टाकले. तर मंडळी दणक्यात स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्लॉग मध्ये. मी आहे बंटी आणि हे आपले मंगेश मामा. मंगेश मामा भर दुपारी येऊन गेले आपल्या घराकडे आपल्याला भेटायसाठी. आपल्याला भेटायला काय आलं, ती राजू काका येत होते मग खेळायची म्हणून थांबले होते ते. मंगेश मामाला त्यांना भेटून निघलो होतो डायरेक्ट क्लासला. तेवढ्यात आपल्या गावातले राजू काका भेटले. 4 जांभळा हातात टेकून 2 बोटाचा विषय करून टाकला गणेश काकां सुद्धा. त्यांना म्हणलं बास येतो आता. डोळे बंद करा. प्रदीप भाऊन काय विषय आणला कानू सरला म्हणून राहिले वर्कआउट करता करता डोळे बंद करा म्हणून. अरे हा नादच नाही राहिला आता डायरेक्ट विषय ढागात करून टाकला प्रदीप भाऊन. मॅटरवाला फोन सरला गिफ्ट करून टाकला. प्रदीप भाऊन सरला फोन गिफ्ट तर केला, पण त्या फोन मध्ये चार्जिंगच नव्हती. मग काय फोन चार्जिंगला लावून डायरेक्ट लावला ना प्रदीप भाऊन. सापाचा गेम म्हणला. आता लोक नाद नव्हता, आता वाच पण नाही राहिला. सापाचा गेम पाहिलं तिथं 4 जण उभं. म्हणलं चला आता कार्डिओ सेक्शन मध्ये जाऊ. कार्डिओ सेक्शन मध्ये गेलो. ते पंचिंग बॅगचा विषय पाहून म्हणला आता नाही नाद राहिला, आता विषय ढागात झाला. सरनं तर पंचिंग बॅग लावून विषय ढागात करूनच टाकला, पण आयंदा सुद्धा कार्डिओ सेक्शन मध्ये येऊन विषय ढागात करायचं मार्गावर. मग आता लोक बुक्के चालू होते, आता डायरेक्ट आता चालू झालं. त्या म्हणलं हे पुढच्या 2 दिवसात नक्की त्याचा कार्यक्रम लागणार आहे पंचिंग बॅगचा. आयंदा झालं म्हणलं जर दमन होऊन द्या, आता आरपार निघायचं नाही तर. मग काय सरनं आवाज दिला. तिथं गेलो तर तिथं केक पाहिलं. म्हणलं सरला विचारलं केकचा काय विषय. सर म्हणे आमन दादाचा बर्थडे. सरला म्हणलं घ्या मग टपकन केक कापून. सरची टेक्नॉलॉजी खतरनाक पुढची. काऊन का सरला म्हणलं कापा चाकून केक. सर म्हणले जमत नसतंय, 2 सेट मारायचे मग केक कापायचा. केक बिक कापला. आमन दादाला म्हणलं तुम्ही इकडे केक खात नाही पण तोंडापाशी धरावं लागत. डायरेक्ट क्वालिटी मध्ये घरी निघलो होतो तेवढ्याची आयन दादाचा 1 क्विंटलचा विषय पाहिला. म्हणला आता नाही नाद राहिला, आता फाटल्याशिवाय राहत नाही छाती बर का.